काय आपल्या ह्याच्यामुळे म्हणजे मला आधी फोन केला. काल उद्धव ठाकरे म्हणाले की मोदींच्या सुरक्षेची गरज नाही, मोदींच्या देशाला गरज नाही असं त्यांचं. मोदी कोणाची त्यांची देश का फेसबुक लाईव्ह चालणार का घरी बसून चालणार? अरे 24 तास मेहनत करणारा पंतप्रधान भेटलाय, याचा सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे. देशाला इज्जत मिळवून दिली जगभरामध्ये. आर्थिक परिस्थिती इतक्या देशातल्या इतर देशांची डबघाईला आली, तिथं त्यांनी अर्थव्यवस्था मजबूत नाही, 5व्यावर आणली 11व्यावरून. असा प्रधानमंत्री पाहिजे, त्याचं कौतुक करायला पाहिजे, अभिनंदन करायला पाहिजे. बाळासाहेब असते तर भरभरून कौतुक केलं असतं, तोंड भरून कौतुक केलं असतं. त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? एक कद्रूवृत्ती आणि ते कोते म्हण, त्याला मोठं म्हण लागतं. ते जाऊ दे, ते काय विचारतो. अरे हा मुद्दा तर त्यांना खड्ड्यात घालणारच आहे ना. चांगलं आहे ते काम करतायत, गळ्यात गळा पायात पाय तंगड्यात तंगड्या अटकवता येतात. हे जे भाष्य केलेलं आहे, हे भाष्य या देशातली महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही. पाकिस्तानची भाषा ते बोलू लागलेली आहे, देशद्रोह्यांची भाषा ते बोलू लागलेली आहे. आणि त्यामुळे हे सगळे शेवटी देशभक्ती प्रत्येकाच्या नसानसात भरलेली आहे. आणि मोदीजी देशाचा विकास, आम्ही तर देशाच्या विकासाचा अजेंडा घेऊन जातोय. काय आम्ही केलं ते सांगतोय लोकांना. केंद्रात 10 वर्षात काय केलं मोदीजीने ते सांगतोय, 2 वर्षात काय केलं राज्याने ते सांगतोय. त्यांच्याकडे काय आहे? 2.5 वर्षात फक्त घरी बसले, फेसबुक लाईव्ह केलं, सगळं बंद होतं. सण उत्सव सगळे काय निगेटिव्हिटी पसरली होती. तुम्ही म्हणत होते म्हणजे आतमध्ये घरात तुम्हाला जाऊ ते बोलत नाही. अरे काय विचारते मोदी साहेबांची जेवढ्या सभा पूर्ण देशभर त्यांना सभा करायची. आम्ही विनंती करू आणि देशामध्ये आणि मोदी साहेबांचे सर्व कार्यकर्ते आहेत ना महायुतीच्या मजबूत, नरेंद्र मस्केना निवडून आला आणि त्यामुळे पूर्ण देशात त्यांना मागणी आहे. एक जगामध्ये पहिल्या नंबरची लोकप्रियता मिळवणारा आपला नेता आहे. त्यामुळे शेवटी सगळीकडे जायचं आहे. आणि ही महाराष्ट्रामध्ये जे आमचं 45 मिशन 45 आहे ते आम्ही सफल. मी मगाशी सांगितलं भाषणामध्ये, हा डाव होता आणि बिलकुल कारस्थान होतं. त्यांची पॉप्युलरिटी सलत होती, लोकप्रियता, आणि तशा प्रकारचा निरोप हॉस्पिटलमध्ये किंबहुना तिथे जिथे द्यायचा तो दिला होता. त्यामुळे ते बेचैन होते. ते आता मी बोलत नाही, परंतु याला जबाबदार जे आहे त्यांना ही जनता चोख धडा शिकवेल. नाही झालं ते मी बोलून झालंय पूर्वी. आता तुम्ही हे कसा, हा जो आहे देशद्रोही कांग्रेस, कांग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ और पाकिस्तान का हाथ कांग्रेस के साथ, हे जे झालेलं आहे न माफ करणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी छोट्या आहेत. अरे मतदार मतपेटीद्वारे त्यांचं कारवाई करतील, सनसनीत कारवाई.